आजच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि गर्दीतले दर्दी असं म्हणलं तरी काही हरकत नाही, सर्व रसिक श्रोते हो. श्री रामचंद्र गोविंद पंडित म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके काका यांच्या मनातील निसर्ग या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणासमोर सादर करणार आहे. मनातील निसर्ग हा अतिशय मनोवेधक आणि प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणारा असा काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहात जसा मनातील निसर्ग आहे तसा मानवी जीवनातील वास्तव घटना कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध केलेल्या आहेत. या कविता संग्रहात सारा निसर्गच गोळा झालेला पाहायला मिळतो, तर कुठे माणसाच्या चंचल मनावरील ही कविता पाहायला मिळते. सध्याच्या प्रखर वास्तवावर भाष्य करणारी कविता मिळते, तर कुठे आई पत्नी सोडून गेल्याचा विरहही अनुभवायला मिळतो. म्हणूनच काका म्हणतात, किती आवरावे कड किती हुंदके आवरू, माय माऊली मनात कितीदा तुला स्मरू. खरं तर कोणत्याच नात्याची तुलना होऊ शकत नाही, कारण प्रत्येक नातं हे आपापल्या ठिकाणी योग्य असतं. आपुलकीच्या ओलाव्याने आणि मायेच्या जिव्हाळ्याने ते गुंफलेलं असतं. पण खऱ्या अर्थानं एकमेकांची सोबत करणारे पती पत्नीचं नातं असतं. पत्नी, अर्धांगिनी, बायको तीच जीवनसाथीही असते. अलगद आपल्या हृदयाच्या घरात जाऊन बसते. खरे सांगा तिच्या पुढे कोणाचे काही चालते. तिच्या विरहाची हुरहुर प्रत्येकाच्या मनात चलते. आणि हीच विरहाची हुरहुर आपण काकांनी गुंफलेल्या शब्दकुंचल्यातील काही शब्दफुलातून त्याचा आस्वाद घेणार आहोत. मनातील निसर्ग या काव्यसंग्रहातील आठवण ही कविता ऐकून. आज शाकंभरी पौर्णिमा. चंद्र अस्ताला निघालेला. तू चालत चालत त्याला थांबवायला निघाली. मी म्हटलं, अगं तो चंद्र आहे, तू कसं थांबवणार त्याला. पण तुझा अट्टहास, आयुष्यभर तू असाच सर्वांना जपण्याचा, मायेनं खाऊ घालण्याचा आग्रहानं ठेवून घ्यायचीस. सर्वांना जपण्याचा अट्टहास तुझा असायचा. म्हटलं, खरंच थांबेल ही चंद्र तुझ्या विनंतीला मान देऊन. म्हटलं, जा तू त्याला थांबव, खुशाल थांबव. तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस. मी पाहिलं तू हट्टाला पेटलेली. तू पुढं पुढं जात होतीस. आम्ही तुला सर्वजण परत बोलावित होतो. तू परत येशील, परत फिरशील म्हणून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. पण तू हट्टी. आमचा, माझा, मुलांचा, सगळ्यांचा आग्रह मोडून चंद्राच्या पाठीमागे चालतच राहिलीस. शेवटी चंद्र अस्ताला गेला. तूही दिसेनाशी झालीस. लांबूनच अंधारात तू टाटा केलंस आणि हाय. मला आठवलं, तू सगळ्यांचा निरोप घेऊन चंद्रापाठोपाठ निघून गेलीस. पुन्हा पाठीमागे वळूनही पाहिलं नाहीस आणि तू अनंतात विलीन झालीस. आज पुन्हा शाकंभरी पौर्णिमा. गेली 8 वर्ष शाकंभरीला तुझी आठवण येते. चंद्राबरोबर तूही अचानक येशील म्हणून तुझ्या आठवणीत चंद्राकडे पाहतो आणि तुझ्या आठवणीत डोळ्यातून एखादा थेंब खाली टपकतो. धन्यवाद.